आपण पाहत आहात बंधुता न्यूज. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणारं पश्चिम महाराष्ट्रातलं अग्रेसर दैनिक बंधुता आणि बंधुता न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे. जत तालुक्यातील कन्नड माध्यम प्राथमिक शिक्षकांची शिक्षक पात्रता परीक्षा TET कन्नड माध्यमात परीक्षा घेण्यासाठी आणि कन्नड माध्यम प्राथमिक शिक्षकांची शिक्षक पात्रता परीक्षा TET परीक्षा रद्द करा. नसेल तर TET परीक्षा कन्नड माध्यमात परीक्षा घेण्यात यावी. कन्नड शाळेतील 100% प्राथमिक शिक्षक भरण्यात यावी अशा मागण्याचे निवेदन संघ अपर तहसीलदार सुधाकर माघाडे यांनी देण्यात आले आहे. यावेळी काँग्रेसचे युवा नेते धैर्यशील विक्रमसिंग सावंत, जत तालुका काँग्रेस अध्यक्ष बाबासाहेब कोडग यांनी आंदोलकांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. जत तालुका आणि अक्कलकोट या कन्नड भाषिक गडी भागातील कन्नड माध्यम शिक्षक विद्यार्थी सन 2010 ते 2024 अखेर 500 ते 550 पर्यंत कन्नड माध्यम प्राथमिक शिक्षकांची व्यावसायिक अर्हता पदवी प्राप्त केलेली शिक्षक विद्यार्थी आहेत. तर प्राथमिक शिक्षकांची नेमणुकीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा TET शासनाने बंधनकारक केली आहे. TET ही परीक्षा कन्नड माध्यम विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा पेपर दिले जात असल्याने प्राथमिक शिक्षकांची व्यावसायिक अर्हता पदवी प्राप्त केलेले कन्नड शिक्षक विद्यार्थी 10 ते 12 वर्षात केवळ 10 ते 15 कन्नड शिक्षक विद्यार्थी TET अर्हता प्राप्त केले आहे. सदर TET परीक्षा हे कन्नड भाषेत घ्यावे. काँग्रेसचे युवा नेते धैर्यशील विक्रमसिंग सावंत हे म्हणाले, कन्नड माध्यम प्राथमिक शिक्षक अर्हता पदवी प्राप्त केलेली बेरोजगार विद्यार्थी यांना दर महिना 5,000 रुपये बेरोजगार भत्ता देण्यात यावी. अल्पभाषिक अल्पसंख्याक कन्नड माध्यमाची मागणी शासन मान्य करावे मागणी करण्यात आले. यावेळी जत तालुका काँग्रेस अध्यक्ष बाबासाहेब कोडग व गडी भागातील कन्नड माध्यम प्राथमिक शिक्षक अर्हता पदवीधारक विद्यार्थी श्रीकांत शंकर अंकलकोट, बसवराज दुंडप्पा तेली, बसवराज हनुमंत मसळी, महेश शरणव्या नाटीकार, श्रीशैल कुंभार, संदीप चौगुले, पैगंबर मुल्ला आदी विद्यार्थी उपस्थित होते. जे कन्नड शिक्षक आहेत, जे कन्नड माध्यमिक शिक्षण ज्या शिक्षकांनी घेतलेले आहेत, आज इथं सगळे विद्यार्थी शिक्षक उपस्थित आहेत आणि त्यांचं शिक्षण माध्यमिक शिक्षण प्राथमिक शिक्षण हे कन्नड मधून झालेलं असल्याने त्यांचं मराठीवर प्रभुत्व नसल्यामुळे त्यांची आज आपल्या तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून तसंच पूर्ण महाराष्ट्र शासन असेल, शिक्षण विभाग असेल, आज ह्या शिक्षकांच्या माध्यमातून आमची एवढीच मागणी आहे, ज्या सीमा भागावरील आमचे शिक्षक आहेत त्यांचं शिक्षण हे कन्नड माध्यमातून झालेलं आहे आणि जी शैक्षणिक पात्रता असलेले शिक्षक विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षक म्हणून नेमणूक करण्यासाठी जी महाराष्ट्र शासनाने TET लावलेली आहे, TET ती मराठीत असून कन्नड शिक्षकांचं मराठी भाषेवर प्रभुत्व नसल्यामुळं आज बऱ्यापैकी 500 ते 550 शिक्षक सीमा भागावरील त्यांना पात्रता मिळालेली नाही आहे आणि पात्रता मिळालेली नसून 550 ते 600 शिक्षक हे बेरोजगार राहून त्यांच्यावर खूप मोठा अन्याय होत आहे. त्याचप्रमाणे आज आपल्या जत तालुका असेल, सोलापूर भाग असेल, तिथं खरोखर कन्नडचं खूप मोठं प्रभुत्व आहे. बऱ्यापैकी काही लोकांची जी मातृभाषा आहे ती कन्नड व मराठी आहे. तर आमचं या सर्वांच्या विद्यार्थी शिक्षक आणि आज जत तालुक्यातील इतर सामाजिक घटकातून आमची शासनाला एवढीच विनंती आहे, जी आपण TETचा पेपर लावलेला आहे शिक्षक म्हणून नेमणूक करण्यासाठी सीमा भागावरील शाळांमध्ये जी आपण TET लावलेली आहे ती TET आपण कन्नड माध्यमातून करावी. आणि त्याचप्रमाणे साहेब आमची दुसरी पण अशी मागणी आहे, जे आमचे शिक्षक बेरोजगार राहिलेले आहेत, गेले 12 ते 15 वर्षापासून जे आमचे शिक्षक बेरोजगार म्हणून राहिलेले आहेत, त्या शिक्षकांना कमीत कमी शासनाच्या स्तरावर बैठक घेऊन आज कॅबिनेट स्तरावर मंत्री महोदय असतील, शिक्षक मंत्री महोदय असतील, पालकमंत्री असतील, आमचे कलेक्टर साहेब असतील, आज यांच्या माध्यमातून आपण एक संयुक्त मीटिंग करून आज आम्हाला आमच्या शिक्षक विद्यार्थ्यांना एक 5,000 प्रतिमाह 5,000 असं अनुदान आपण आम्हाला घोषित करावं आणि आज या बेरोजगाराला खूप मोठी अशी सहाय्य होईल.